लव भाई सगळ्यांना लव फुल पावर नाही का मोठे असते आपण किरकोळ थोडी धागा ते रा आपण खालनं किती पण दगड मारू दे आपल्यापर्यंत येत नाही भाऊ कोणाची दगड. तर काय म्हणता मित्रांनो, मी तुमच्या कार्तिक जराने तुमचं आपल्या गौतमी पाटीलच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. महिना झाला त्याच्या आधीपासून ठरलं होतं का गौतमी पाटील पाया जायचे. निघालो बा आज मामा सोबत. त्याच्यात आपल्या मामानं गाडी मोकर फास घेतली होती, कारण आम्हाला टाइम तेवढा झाला होता. जाताना पाहते तर मोकर पब्लिक चालली होती. काल तर म्हणा गौतमी पाटील पाया. त्याच्यानंतर डायरेक्ट आलो पेट्रोल पंपावर. तिथून आपल्या डुकरा पिंपळगाव पाहतोय तर डायरेक्ट स्काय शॉट वाजत होते. म्हणला नाही लवकर तर आता जायचं लागल. तेवढ्याच आपले भारत भाऊन ते आले. लवकर पेट्रोल टाकून डायरेक्ट निघाल तिथून. तिथे जाऊन पाहतो तर एवढी ट्रॅफिक का डायरेक्ट प्रमाणाच्या बाहेर आणली बा कशी तरी गाडी दिली इडं अंधारात लावून. त्याच्यानंतर तिथे जाऊन पाहतो तर एवढी पब्लिक का उभं राहा जागा नाही. आणि तेवढ्याच तिथे 36 नखरेवालीचं गाणं चालू होतं. त्याच्यानंतर असंच फिरत होतो तेवढ्याच समाटा डॉनचं डायरेक्ट गाणं लावलं आणि नाचायला डायरेक्ट गौतमी पाटील आले. लव भाई सगळ्यांना लव फुल पावर नाही का मोठे असते आपण किरकोळ थोडी धागा ते रा आपण खालनं किती पण दगड मारू दे आपल्यापर्यंत येत नाही भाऊ कोणाची दगड. माझ्या फुल भरती वायर सोबत माझ्यावरती चालणारे विरोधक ऑपोजिट पॉकेट या रात्रीच्या क्षेत्रात या वाघाचं होतं दोघांचं ठेवलं आम्ही बनवतो धातंग चांगली घातंग माझ्या हा याला म्हणते ना सबसे काय तेलंग गौतमी पाटीलला बघितलं डायरेक्ट निघालो घरी. गाडीच घ्यायला चालू होतं तेवढ्यात ट्रॅफिक जॅम. अहो ट्रॅफिकच काय मार्केटच जाम करून टाकले आपल्या गौतमी पाटीलनं. इकडं आमचा आशा भाऊ घरी निघालो होतं तरी नाच म्हणलं आता नाद काही सुटत नाही. बरं ते काय असं जाऊ द्या. त्याच्यानंतर डायरेक्ट निघालो घरी आणि आजचा आपला मिनी ब्लॉग इथं संपून टाकू आणि जाता जाता तुमच्या भावाला फॉलो पण करून जा.